महादेव शिंदे माझ्या यूट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे आमच्या इकडे साखरपुडा। तुम्ही म्हणत असता साखरपुडा कोणाचा, तर आज आहे साखरपुडा म्हणजे माझ्याबरोबर नेहमी असते नेहाचा आज आहे साखरपुडा। तर मी चालले तिची तयारी करीन, बघूया कशी कशी तयारी झाली किंवा नवरी कशी दिसते, कारण माणसं येणार होते आता। तर चला मग मी जाते। हे बघा नवरी तयारीत आहे, आता तिकडची साखर साडी येईल म्हणजे आता तयार व्हायची आहे। तयार झाल्यावर आता जरा इमोशनल झाले बघा। झाले नवरीची तयारी, आता तिला ओटी भरायसाठी तयार करत आहेत। तर आता सर्व सवासिनी म्हणजे 5 सवासिनी तिला ओटी भरतील। तशा प्रकारे इथे ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे। ओटी भरून झाल्यानंतर नवरी सर्वांचा नमस्कार करेल, म्हणजे देवांचा व तिच्यापेक्षा सर्व मोठी आहे त्यांचा। तर हे सर्व मंडळी साखरपुड्यासाठी आले आहेत। शनैश एका मुलीसाठी हा एक इमोशनल मोमेंट असतो, कारण आपल्या घरातील मोठ्या माणसांचा नमस्कार करताना हा वेगळाच क्षण असतो, तो आहे हा। झाली आहे साखरपुड्याची पूर्ण तयारी, म्हणजे विडे वगैरे सर्व मांडून झाले आहेत। आता नवरी इथे बसून विड्याची म्हणजे साखरपुड्याची पूजा करेल, जे मांडला आहे तिथे त्याची। एक तिकडे राहिले होय ते बोल ना, व्हिडिओ कॉल केला ना। नवरीच्या साईडला जे काका दिसत आहेत ते तुम्हाला सर्वांनाच माहिती असतील। आमच्याकडचे सर्वजण त्यांना बाळकाका म्हणतात आणि त्यांना सगळ्याची माहिती आहे। एखाद्याला जर समजावून सांगायचं असेल तर खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगतात। एखादं कार्य हाती घेतलं तर ते संपन्न केल्याशिवाय ते जात नाहीत, आणि एक चांगल्या प्रकारचे आचार्यसुद्धा आहेत। तर तशा प्रकारे तिथं ते समजवत आहेत की कसं काय करायचं आहे ते। माझी केस तांदळा घेतला फोटो ते एकदम फास्ट मध्ये पेढा भरवण्यात आला आहे।
झालं साखरपुडा. आता पेढे खाण्याची वेळ आली तर काका पेढे वाटताय, तर आम्ही पेढे घेण्यासाठी उभे होतो. लगेचच चहा पण आली होती, तर अगोदर आम्ही पेढा घेणार, नंतर मग आम्ही चहा प्यायलो. तशा प्रकारे काका पेढा देतात कधीहीच वाट बघत होतो, कारण नेहाच्या साखरपुड्याचा पेढा होता, त्यामुळे आम्ही वाटच बघत राहिलो. तर हे होतं साखरपुड्याचं जेवण. खूप मस्त असं होतं. नमस्कार, मी आहे संतोष शिंदे. माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी चालले नेहाच्या हळदीला आणि आज आहे हळद. तर आम्ही देवळातून आलं, कारण कलावती यांचा सप्ताह सुरू आहे आणि लास्ट दिवस होता. तर आता तिकडून आलं बाळूपासून आणि आता निघालो हळदीला. चेहरा पण असा एकदम ह्या झाला. आता बघूया नेहा, कारण आज तर हळद आहे म्हटल्यावर नेहा रडल्यावर रडायला काय बघूया. आता रडायचं मी ठरवलं की आज रडायचं नाही, पण रडणं तर काही येणारच. तर मग बघूया आता किती काय होतं आहे किंवा काय नाही. देशवरची टाक नाही जाणार त्याच्यात. आवाज बंद करायचा. पाटणं करायचं ना मला असं असं धरून मंदिरात जायचं म्हणून आम्ही गाडी पकडताना वाड्याचा सकाळी निघून जाईल.
आता जरा बाहेर पण ठेवू आणि लावू. थोडेफार व्हिडिओ झाल्यानंतर मला लगेच समजलं की फोटो काढायला पण पाहिजे होते. तशा प्रकारे मी काही जणांचे व्हिडिओ केले तर काही जणांचे फोटो काढले. तर तुम्हाला फोटोमध्ये आलेल्यांचे पण दिसतील फोटो आहेत. लग्नकार्य असेल आणि ढोल-ताशा असं होणारच नाही. ह्याच्याशिवाय दुसरी शोभाच होत नाही. एक प्रथम काम करताना जेव्हा ढोल-ताशा त्याच्यावर सुरुवात होते सगळ्या कार्यक्रमाची तशा प्रकारे सुरुवात झाली आहे. सर्वजण ताशे वाजवत आहेत. तर फायनली माझी वेळ आली आहे हळद लावण्याची, कारण सर्वांनी हळद लावल्यानंतर आम्ही हळद लावायला आलो. तुम्हाला माहिती असेल नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये आणि कुठेही जा माझ्यासोबत असणारी म्हणजे नेहा. तर आज आहे तिची हळद आणि आमच्यासाठी खूप इमोशनल दिवस आहे, कारण आता ती आपल्या सासरी जाईल. आम्ही पण म्हणत होतो जेव्हा तिचं लग्न ठरलं होतं तेव्हा तिला मी नेहमी चिडवायची, कधी जाणार जा लवकर. आज तो दिवस आला आणि आज तिची आहे हळद. तर तोच एक म्हणजे एक वेगळा क्षण, इमोशनल असा क्षण होता. तर आम्ही तिला हसत हसत हळद लावत होतो, कारण ती रडत होती पण आम्हाला पण वाईट वाटत होतं. तर करणार काय, तर तिची हळद आहे म्हटल्यावर तिला हळद लावणं भागच आहे. तशा प्रकारे आम्ही तिला हळदीने नटवत होतो. आमचा एक वेगळा सीन म्हणजे कुठेही जा, उशीर झाला तरी नेहा आहे किंवा संतोष आहे अशा प्रकारे. तर आम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंतही बाहेर असायचो, म्हणजे काही कार्यक्रम असला की.
बाईला बोललं तरी आता बाईलाच आहे म्हणणं. चला ये. चला. जेवण बापरे वाटलं जेवण थांब थांब. तर हाच होता छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.